यानंतर बातमी रामगिरी महाराजांच्या त्या वादग्रस्त विधानासंदर्भातली। रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्माविषयी केलेल्या त्या वक्तव्यावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांच्या त्यामुळे टार्गेटवर आलेत। विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली आहे। सरलाबेडचे महंत रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे। गेली 2 दिवस मुस्लिम समाज रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं। राज्याच्या विविध शहरात आंदोलन करण्यात आली। रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम समाजाकडून केली जाते। एकीकडे मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला होता तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रामगिरी महाराजांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। तसंच रामगिरी महाराजांच्या सुरक्षेची हमी दिली। मगाशी मला काही लोकांनी सांगितलं, अर्ज दिला, संत परंपरा ही मोठी आहे, संतांच्या आशीर्वादाने हे राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची हिंमत करता कामा नये। रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल होत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी हजेरी लावल्यानं विरोधकांना टीकेची आयती संधी मिळाली। विरोधी पक्ष नेत्यांनी रामगिरी महाराजांच्या निमित्तानं भाजपवर खोचक टीका केली। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री तसंच महायुतीच्या नेत्यांना टार्गेट केलंय। सर्व संत असतील यांनी समाजात एकोपा राहावा अशा पद्धतीनंच मला असं वाटतं जनतेला संदेश देण्याची आवश्यकता आहे। तसंच रामगिरी महाराजांनी त्याचं स्पष्ट केलं। वेदना देणार आहे तुम्ही मला सांगा की ज्या माणसावर एवढ्या केसेस झालेल्या आहेत त्याच्याच कार्यक्रमाला जर राज्याचेच मुख्यमंत्री जाणार असतील तर याच्यावर काय बोलणार आपण, मला सांगा। हे किती दुर्दैवी आहे आणि प्रचंड वेदना देणार। रामगिरी महाराजांनी सप्ताहाच्या कार्यक्रमात मुस्लिम धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं। त्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली। एकीकडे रामगिरी महाराजांवर गुन्हे दाखल होत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंचावर हजेरी लावली। त्यावरून विरोधकांच्या टीकेला बळ मिळालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।